मी नयन लोखंडे. सागर मेश्राम सरांनी या प्रोग्रामच्या संचालनाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. सर असे सरप्राईज देत राहतात. तरी मी मित्रजन महिला नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित यातर्फे सगळ्या उपस्थित बंधूंचा स्वागत करतोय. तर आपण एक थोडंसं टाळी वाजून आपल्या स्वतःला थोडं प्रफुल्लित करून टाकूया. खूप छान असं. आणि मी रिक्वेस्ट करतो भीमराव गोटे सरांना की ते बाबासाहेबांच्या फोटोला प्रतिमेला हात टाकून या प्रोग्रामाला सुरुवात करतील. तो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं. अभिवादन करून आजच्या परिसंवादाचे अध्यक्ष प्राध्यापक गोटे सर जे तुमच्या समोर उपस्थित आहेत. आपण हे वेळेवर जे प्रोग्राम असते त्या प्रोग्रामच्या जे अध्यक्ष जो असते, कारण की हा चिंतन मनाचा कार्यक्रम असल्यामुळे त्या लेवलच्या कार्यकर्त्याला आपण प्रेसिडेंट बनवत असतो. तर एका याच्यातून सुरू करू आपण. आपले स्वाती पिल्लेवान हे आपल्या व्यवस्थापक आहे. 1 एप्रिलपासून त्या मॅनेजर पदावर रूढ झालेले आहेत. संचालक मंडळाने 24 तारखेला त्यांना ठराव मंजूर केला. 1 पासून त्याची अंमलबजावणी झाली. नयन सर हे उद्योजक आहेत. यांच्या वॉशिंग मशीन जे लिक्विड आहे त्यांचा व्यवसाय आहे. कारण खास करून आपल्याला असं सूचना आली होती की तुम्ही व्यावसायिक लोकांना जे आहे त्यांना तुम्ही कॉल करावे. ॲडव्होकेट बनसोड सर हे अध्यक्ष आहेत सम्राट अशोक सोसायटीचे. देवांगण सर हे आपल्या मित्रजन सोसायटीचे तज्ज्ञ संचालक आहेत. आपला दिनेश आंबेडकर हे फोटोग्राफर्स आहेत. धार्मिक सर हे सुद्धा फोटोग्राफर आहेत. सुशीला कोंडांगले आपल्या संस्थेचे एजंट आहेत आणि सोशल वर्कर आहेत. सुनीता कापसे आपल्या संस्थेच्या संचालिका आहेत. राजू कापसे सर आपल्या संस्थेचे एजंट आहेत. आणि हितेश पिल्लेवाल सर प्रवर्तन इव्हेंटचे अध्यक्ष आहेत. अभिषेक गेडाम हे एक बिझनेस आहे, त्यांच्या डिस्पोजलच्या बिझनेस आहे. सरांच्या तुम्ही आपला परिचय स्वतः देऊन द्या. माझं नाव स्वप्नील बनकर आहे. हां, माझा पण एक बिझनेस आहे सर. सरांच्या परिचय असल्यामुळे त्यांना सवय. वारके गुरुजी हे आपला ITIला प्राचार्य आलेले आहेत आणि बामसेटचे जुने कार्यकर्ते आहेत. ते आम्हाला एक मार्गदर्शन म्हणून कॅडर कॅम्प वगैरे घेत असतात. त्यानंतर जागेश्वर शेंडे सर हे नागसेमान सोसायटीचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर राजेश मेश्राम हे आपला यूट्यूब चॅनल चालवतात. त्याच्यानंतर राहुल गिडामकर सर हे महात्मा फुले जे गायडन्स सेंटर आहे बनायला ते चालवत असतात. यानंतर सुरज सर हे आपला चेंज द कम्युनिटी असा उद्योजक ग्रुप चालवतात. तर सर्वांचे झाले परिचय. माझं नाव सागर मेश्राम आहे. मी या संस्थेच्या CEO आहे 1 तारखेपासून. त्यांच्या वर्तमानमध्ये उद्योजक लोकांना प्रेरणा असतात. चांगले काम सुरू आहे त्यांच्या. सम्यक मार्ट हा एक आहे उपक्रम आहे. त्याच्यानंतर आपला स्कूटरचा हे आहे. गोटे सर सुद्धा त्यांच्या आपला 7 स्टारचा उपक्रम सुरू आहे आणि स्कूटरचा हे उपक्रम सुरू आहे. सर्वांच्या उद्योजकांच्या परिचय झाला. धन्यवाद. प्रेम जय भीम. मी इन शॉर्टमध्ये या कार्यक्रमाची प्रस्तावना ठेवणार आहे. तर आजच्या काळात मला असं वाटते की उद्योजक या अनुषंगाने आपल्याला जास्तीत जास्त विचार करण्याची गरज आहे. पण या उद्योजक
विषयाकडे जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो तर तिथे आपण आपल्या समाजाचे जे नवीन उद्योजक आहेत त्यांची हे रीच लवकरात लवकर समाजापर्यंत कशी पोहोचू शकेल आणि त्यांना लवकरात लवकर कसं ग्रो होता येईल याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने या कार्यक्रमात आपण चर्चा करू की जे नवीन आहेत लोक उद्योजक त्यांना कसं काय चालना मिळेल. धन्यवाद. आपल्या उद्योजकांना प्रेरणा म्हणजे एक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे आणि दरवेळेस या संस्थेच्या मार्फत वेगवेगळ्या प्रसंगी अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात ज्या कार्यक्रमामध्ये ते काही ना काही माहिती लोकांपर्यंत पोहोचेल याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये आपण जे काही आपल्या समाजातले वरिष्ठ लोक आहेत त्यांच्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी असा त्यांचा या संस्थेचा एक उपक्रम असतो, एक विषय असतो की गेली पाहिजे बा. त्याच अनुषंगाने मी नाखले सरांना रिक्वेस्ट करतो की ते थोडंसं या बाबतीत गायडन्स करतील कारण की बिझनेस हा विषय पुढे चालून खूप मोठा होणार आहे आणि त्यातले छोटे छोटे पावले आम्ही घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर आय रिक्वेस्ट नाखले सर की प्लीज तुम्ही या बाबतीत 2 शब्द बोलावे. त्यांची जयंती संपन्न झाली. तुम्हा सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा. सर्वीकडे कार्यक्रम सुरूच आहे आणि मी एका कार्यक्रमातून जस्ट वेळ मिळाल्यामुळे आलेलो आहे. रेल्वेचा कार्यक्रम बाजूलाच चालू आहे. मी सांगितलं होतं की मला वेळ नाही, पण महिलांचा ते आमचा कार्यक्रम चालू होता तर म्हटलं चला थोडासा वेळ काढून यावं. आणि विशेष म्हणजे पतसंस्थेचा दिसला म्हणून आणखी थोडासा वेळ काढला. त्याला कारण असं आहे की मी 3 पतसंस्था म्हणजे मुख्य प्रवर्तक म्हणून स्थापन केलेल्या आहे. त्यापैकी आमची रेल्वेची सम्यक पतसंस्था चालू आहे आणि पतसंस्था ही एक छोटी बँक असते, ती आपल्या लोकांना लिफ्ट करते. पण आता आम्ही जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो उपक्रम म्हणजे व्यावसायिकरित्या आपल्या समाजातील युवकांपुढे नोकऱ्या नसल्यामुळे त्यांना उभं कसं राहावं हा एक उपक्रम हाती घेतला आहे. पण नोकऱ्या नाही म्हणून निराश होण्याची गरज नाही हे सांगण्यासाठी आम्ही या गोष्टी करत आहोत. पण पतसंस्था गरजेचं आहे. आता ते करायचं कसं? सर्वात मोठी गोष्ट बिझनेस असो की इतर काही असे उपक्रम असो त्याला एक ग्राहक वर्गाची गरज असते आणि ग्राहक वर्ग असल्याशिवाय किंवा इथं पैसा जमा करणारे लोक असल्याशिवाय कुठलीही पतसंस्था बँक उभी होत नाही आणि ग्राहक असल्याशिवाय कुठलाही व्यवसाय चालत नाही. हे साधं गणित आहे. आज नागपुरात 12 लाखाच्या आसपास आपली लोकसंख्या आहे. आपलं एक आर्थिक प्रस्थापन म्हणजे इथे आपण आर्थिक सत्ता निर्माण करू शकतो एवढी आपली ताकद आहे. दर महिन्याला 5,000 करोडच्या वर आपला टर्नओव्हर आहे व्यवसायाच्या माध्यमातून. वेगवेगळ्या व्यवसायाचे, औषधी असो, किराणा असो, कपड्याचा असो किंवा इतरही स्टेशनरी पासून अनेक व्यवसाय असो, या सर्वांचा टर्नओव्हर इथे म्हणजे 500 करोड म्हणजे 5,000 करोडच्या वर येतो वार्षिक आणि त्यातून 500 ते 800 करोड रुपयाचं जे काही प्रॉफिट आहे ते सर्व प्रॉफिट इतर समाज घेऊन जातो. ही खेदाची बाब आपल्या समाजाला माहीत नाही. मला असं वाटतं की इथे प्रत्येक जण एक कुठला तरी चांगला कार्यकर्ता किंवा समाजात काम करणारा व्यक्ती उपस्थित आहे. तर सर्वात मोठी गोष्ट आपल्याला जर करायची असेल तर ती समाजात जागृती करणं महत्त्वाचं आहे. सर्वात मोठी गोष्ट अशी की आपला समाज आपला ग्राहकच नाही. कारण जाणीवच नाही. तुम्ही कुठलंही दुकान उघडा, तुम्ही कुठलाही व्यवसाय उघडा किंवा असे कुठलेही आर्थिक उपक्रम चालवा, तर मोजके लोक जर सोडले तर त्याला आपला समाज प्रतिसाद देत नाही, कारण जाणीव नाही. तर सर्वात मोठा उपक्रम जर चालवायचा असेल तर आपल्या समाजाला ग्राहक म्हणून जागृत करणं हा सर्वात मोठा उपक्रम आपल्याला अगोदर चालवावा लागेल. एकदा जर आपण व्यावसायिक बनलो तर नागपूरसारख्या ठिकाणी आपण 25 ते 30 हजार युवकांना सहज नोकऱ्या देऊ शकतो. हे आमच्या लक्षात आलेलं आहे. 2 ते 3 हजार युवकांना दुकानदार बनवू शकतो. मोठ्या दुकानाचे, मी छोट्या दुकानाची म्हणजे गोष्टच करत नाही. कमीत कमी 200 ते 250 लोकांना आपण होलसेलर बनवू शकतो आणि 100-150 लोकांना स्टॉकीज बनवू शकतो. आणि हे जर आपण बनवलं तर अनेक कंपन्या ज्या प्रोडक्शन आहे, ज्या छोटं मोठं उत्पादन करत असेल तर ते चालू शकतो. मोठ्या प्रमाणावर आपण इथे रोजगार निर्माण करू शकतो. याच्यासाठी आम्ही तर उपक्रम हाती घेतलेलाच आहे, पण आपली प्रत्येकाची जबाबदारी ते सांगायची आहे. मग हे जर झालं तर मग अनेक बँका चालतील आपल्या, अनेक असे उपक्रम चालतील. कारण पैसा जर आपण दुसरीकडे दिला नाही, तो आपल्यातच फिरवला, आपल्यातच जर आपण व्यवसाय निर्माण केले तर हा पैसा इतर बँकेत ठेवण्याची गरज नाही. आज आम्ही आमचा पैसा आमच्या सम्यक मार्टमधून जो पैसाचा टर्नओव्हर आहे तो नागरी सहकारी बँकेत जातो, नागपूर नागरी सहकारी बँकेत.
ते फायदा करून घेतात. पण आम्ही जेव्हा लोन मागतो तर म्हणतात तुम्ही ठेवणार काय, तारण म्हणून ठेवणार काय. पण त्यांना ते लोन लाखोनं देतात, आपल्याला देत नाही. म्हणजे आपल्या पैशाचा उपयोग करून घेतात पण लोन देत नाही. आता त्याला कारण असं आहे की हे काही करू शकत नाही. त्यांना माहित आहे की यांचे असे दुकानं आहे किती, हे व्यवसायामध्ये आहे किती. पण जर आपण ग्राहक जागृत केला तर अनेक व्यवसाय आपण ओपन करून अनेक युवकांना व्यावसायिक बनवून, उद्योजक बनवून अनेक हजारो युवकांना आपण रोजगार देऊ शकतो. वेळेचं बंधन आहे, बोलणारे खूप आहे. या विषयावर आम्ही घंटोनं बोलू शकतो, आम्हाला माहिती आहे आणि त्याची गरज आहे समाजात आज. पण याची गरज असताना व्यावसायिकाला सामाजिक कार्याची आवड आणि बाबासाहेबांच्या विचारानं टाइम, टॅलेंट, ट्रेझर देण्याची त्याची जबाबदारी, याची शिकवण म्हटलं यासोबत देणं गरजेचं आहे. तर बोलणारे खूप आहे आणि मला नियोजित व्यक्त नसताना तुम्ही संधी दिली. एक पतसंस्थेचा कार्यक्रम मला वेळ भेटला म्हणून टिंगळामकर सरांना म्हटलं की चला मी येऊन बघतो, मलाही आनंद होईल. आपण मला शांतपणे ऐकून घेतलं, यासाठी मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि जय भीम, जय हिंद. सगळ्यांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा आणि जय भीम. आज सागर मेश्राम सरांनी हा प्रोग्राम इथे अरेंज केलेला आहे. मोजक्या लोकांचा प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि 2 शब्द बोलायची मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. आत्ताच नाटले सरांनी सांगितलं की आपला ग्राहक निर्माण व्हायला पाहिजे. आपण ऑलरेडी ग्राहकच आहोत, कन्झ्युमरच आहोत. दुसरं आपल्या हातात काहीच नाही आहे. खरेदीच करायचं आहे. व्यापार नाही, व्यवसाय नाही, उद्योग नाही, तर आपल्याला फक्त खरेदीच करायची आहे. तर आपण फक्त खरीददार आहोत. पण आपण खरीददार आहोत आणि ज्या वस्तूंवरती, ज्या गोष्टींवरती व्यापार, व्यवसाय, उद्योग उभे आहेत त्याचा पूर्ण गाभाच खरीददारी आहे. असे आपण खरीददार आहोत, आपल्याला जाणीव नाही. हे खरीददारी म्हणजे काय? हो, खरीददारी म्हणजे बाजार आहे. आपण बाजार आहोत पण आपण व्यवस्था निर्माण नाही केली, बाजार व्यवस्था निर्माण नाही केली आहे. ती व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. आणि मागे मी बोललो पण होतो की तुम्ही मला 3000 कुटुंब द्या, 3000 कुटुंब, खरीददारी कुटुंब. मी नागपूरच्या मिठाचं मार्केट डिस्टेबलाइज करून दाखवतो. तुम्ही मला 10,000 कुटुंब निर्माण करून द्या, मी पूर्ण नागपूरचं मार्केट डिस्टेबलाइज करून दाखवतो. ते कसं डिस्टेबलाइज करायचं त्याची पूर्ण प्रोसेस आपल्याजवळ आहे. फक्त आपल्याला ही व्यवस्था त्या रीतीने डेव्हलप करावी लागेल. ती कशी आहे, काय करायचं आपल्याला? तर एकाच प्रकारचा विचार आपल्या मनात, आपल्या डोक्यात खोडायला हवा. त्या विचाराने प्रेरित होऊन कार्य करायला हवं आणि ते निरंतर अविरत सुरू राहील याची काळजी घ्यायला पाहिजे. याला म्हणतात प्रवाह. असा प्रवाह आपण निर्माण करू शकलो. एकाच तऱ्हेने विचार करायचा, एकाच तऱ्हेचे कार्य करायचं आणि ते अविरत चालू ठेवायचं. हा प्रवाह आपण लेसरसारखा उपयोग करून कोणत्याही कमोडिटीच्या मार्केटला डिस्टेबलाइज करू शकतो. प्रत्येक कमोडिटीचा क्रिटिकल टार्गेट वेगळा असतो. मिठाच्या जो क्रिटिकल टार्गेट आहे तो 3000 एलिमेंट आहे, म्हणजे 3000 कुटुंब. आणि पूर्ण मार्केट आपल्याला डिस्टेबलाइज करायचं राहिलं तर तो येतो 10,000 एलिमेंट. ती टेक्निकल प्रोसेस आहे, त्याचं कॅल्क्युलेशन आहे, ते आपण नंतर करू. पण ही ताकद आपल्यात आहे. ही ताकद आपण जर ओळखली तर आपण ह्या खरेदीच्या माध्यमातून बाजार निर्मिती करू आणि ज्याच्या नियंत्रणात बाजार आहे त्याच्या नियंत्रणात व्यापार, व्यवसाय, उद्योग आहे. याच्यापेक्षा जास्त मी काय बोलणार. तर आपल्याला जर व्यापार, व्यवसाय, उद्योगात जायचं आहे आणि जे गेलेले आहेत त्यांना प्रॉफिट द्यायचं आहे तर पहिले आपल्या समाजाची बाजार व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे. ही अगत्य आहे. त्याच्याशिवाय कोणताही व्यापार, कोणताही व्यवसाय, कोणताही उद्योग चालणारच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही पैसा टाकला तरी त्याला अर्थ नाही आहे. आणि प्रचलित भांडवलशाही, धार्जिणी अर्थव्यवस्थेने आमच्या डोक्यात हे पेरून ठेवलेलं आहे की व्यापार उद्योगाला भांडवल पाहिजे. आणि तुम्हा सगळ्यांना तसंच वाटते, मलाही तसंच वाटत होतं. आणि आपण बघतो, वाचतो, अनुभव करतो, आपल्यालाही तसंच दिसते की भांडवलाशिवाय व्यापार उद्योग उभा राहू शकत नाही. पण हा भ्रम आहे. कसा भ्रम आहे? एक उदाहरण घेऊ. एखाद्या व्यापार उद्योगाजवळ खूप भांडवल आहे, भांडवलच भांडवल आहे, पण त्याच्याजवळ बाजार नाही आहे, तर त्या उद्योगाचा काय होईल? तो उद्योग कमी होत जाऊन नामशेष होईल. असा एक उद्योग ज्याच्याजवळ भांडवल नाही पण बाजार व्यवस्था उभी आहे, मग अशा उद्योगाचं काय होईल? तो वरती जाईल, प्रॉफिटमध्ये जाईल. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? कोणत्याही व्यापार उद्योगाला कशाची गरज आहे? भांडवलाची आहे की बाजार व्यवस्थेची आहे? आणि जर बाजार व्यवस्था हे महत्त्वाचं आहे तर आम्ही कुठे प्रयत्न करायला पाहिजे? भांडवल उभं करायला की बाजार व्यवस्था निर्माण करायला? याचं उत्तर प्रत्येकाने आपल्या परीने द्या.
माझं एवढंच सांगणं आहे की आपल्याला नागपूरमध्ये आपल्या समाजाची बाजार व्यवस्था निर्माण करायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वेगळ्या वेगळ्या मार्गाने आम्ही ते प्रयत्नशील कार्य करत आहोत आणि जास्त वेळेने सगळी वक्ते आहेत. मला वाटतं मी इथेच थांबायला पाहिजे. परत एक वेळा सांगतो, आम्हाला आपल्या समाजाची काय व्यवस्था निर्माण करायची आहे, काय व्यवस्था निर्माण करायची आहे, बाजार व्यवस्था निर्माण करायची आहे. धन्यवाद. जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम. 1983 पासून नॅशनल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करून ठरवत आहे. त्याच्याबद्दल अनुभव भरपूर आहे. आज या ठिकाणी मी 4-5 मुद्दे मांडत आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळं अथक मेहनत करून आयती दिलं. त्याच्यामुळे आज आपण माझ्या ढळलेल्या समाजाचे माणसं. कदाचित वाईटही वाटत असेल आपल्याला, आपला कुठलाही पोरगा कष्ट करायला तयार नाही. ज्या समाजाला भोगावं लागलं, महात्मा गांधीजीचा जेव्हा खून झाला, ब्राह्मण समाजाला भोगावं लागलं, त्यांची दुकाने जळली आणि त्यावेळी त्या राजकारणात असं चित्र निर्माण झालं होतं की आता ओबीसी समाज हा ब्राह्मण समाजाला पुढे वर येऊ देणार नाही. त्याच्यामुळे ब्राह्मण समाजाने सहकारी चळवळीचे बीज रोपण केलं आणि त्या सहकाराच्या माध्यमातून फार मोठी प्रगती केली. आपण त्यांची आकडेवारी जर पाहत गेलो तर आपण 40,000 50,000 कोटीचे त्यांचे आकडे आहेत. त्यांच्यामुळे त्यांचा समाज सगळ्या क्षेत्रात जाऊन आघाडीवर काम करतो. दुसरा समाज आत्ताच आपण बोललो, फाळणीनंतर जेव्हा सिंधी समाज भारतात आला, आमच्या खेडेगावात ते लोक आले 2-2 रुपयाचे वाकर शिवून काम करत होते. इथेही जर समजा नागपुरात पाहिलं तर साध्या झोपड्या करून राहत होते. त्यावेळेस कधीही त्यांनी मी बिल्डिंग बांधली पाहिजे असा आग्रह धरला नाही. 1-1, 2-2 रुपया 4 आण्याचा चॉकलेट किंवा जे बिस्किट असेल ते विकून ते आपला उदरनिर्वाह करून घरपोच लोकांची सेवा करत होते. कुठेही कोणाचं त्याने हे नाही केलं की मला माझ्या जातीचा माणूस देईल बा, मला माझं काम करायचं आहे, मला माझा उद्योग करायचा, माझं पोट भरायचं आहे. जोपर्यंत आपल्या समाजात हे येणार नाही, आपल्याला सोडावं लागेल की मला भाऊसाहेबांसारखंच आता क्लरिकल आपल्याला याच्यात जायचं, मग त्यासाठी मी 10-10 वर्ष मेहनत करायची, हे सोडलं पाहिजे. तिसराच महत्त्वाचा मुद्दा आहे शेती आहे. शेती हा जवळपास 60% लोकांना काम देणारा व्यवसाय आहे. त्याच्या ठिकाणून आपण उत्पादन करायचं. चिल्लर मार्केट एवढं आहे की आपल्या शेतीवर आधारित आपल्याला बरेच उद्योगधंदे निर्माण होते. छोटे जर समजा कोणाला सेव तयार करायचे, कोणाला डाळी तयार करायची, कोणाला पापड तयार करायचे आहे. आज लिज्जत पापडसारखी जी कंपनी आहे फार मोठी भारतभर केलेली आहे. छोट्या महिलांचे उद्योग उभा केलेले आहेत. या प्रकारच्या आपल्याला महिलांना किंवा छोट्या बालकांना हे सुद्धा आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागेल. चौथा महत्त्वाचा मुद्दा मीडिया. मीडियामध्ये आपला प्रिंट मीडिया आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे आणि पत्रकार. या लोकांनी सारखं समाजाचं ब्रेन वॉशिंग करत राहिलं पाहिजे. ज्या वेळेसपर्यंत आपण हे ब्रेन वॉशिंग करणार नाही प्रत्येकाचं, म्हणून वाचन चळवळ प्रत्येकाने वाचलं पाहिजे, अंगीकृत केलं पाहिजे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या ठिकाणी साहेब आहे, बरेच आर्टिकल त्या विषयावर येतात. बहुजन सौरभमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे उद्योग केले पाहिजे, जवळपास 110 उद्योगाची त्यांनी नावं दिलेली आहेत. काही भांडवल जास्त लागणार नाही. आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये न्यू सुभेदार लेआउट सोसायटी ही जवळपास 1983लाच तयार झालेली आहे. आज त्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं भांडवल 400 करोडचं आहे. त्याच्यामुळं आपण ती सोसायटी तिरपुडे आमचे मामे भाऊ होते, त्यांनी त्या सोसायटीचे अध्यक्ष जवळ 15 वर्ष काम केलं. मांडसकर आहेत, चांभार समाज आहेत. म्हणजे कुणाचाही भेदभाव करायचा नाही. आपण आपली मेहनत करत राहिलं तर आपण पुढे जाऊ. एवढंच बोलून मी आपले शब्द. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.